हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. 10 वाजले ते आत्ता ब्लॉग चालू करतोय कारण मायने चाललोय विजोक्काच्या घराचं वास्तुक शांती तिथे काहीतरी न्यायचं आहे प्रेझेंट म्हणून ते आणायला जायचं आहे. दिदी आणि मी चाललोय. काल सुद्धा दिदीबरोबर गेलो. फिरून फिरून खूप दमलो होतो. आज पण मायने जायचं यायचं मागं नंतर कात्रपटावर जायचं. नंतर परत रक्षाबंधन करायचं कारण आता भद्रा चालू आहे 1:30 वाजेपर्यंत. तेव्हा आम्ही असणार कात्रगटावला. घरी आल्यानंतर बांधायला लागणार रक्षाबंधन म्हणजे राखी बांधायला लागणार. दिदी गेल्या बाहेर मागे येत्या 5 आली जाऊ पटापट मग मानीला. A few moments later. बाबरच्या दुकानातून घेतलं लेमन सेट. आता दिदी गेले बाहेर, मी वाट बघतोय. येईल तेव्हा जायचं पटापट घरी उरकायचं. परत कात्रपटावर जायचं. मला फोन करायला पाहिजे दादाला. अहो तुम्ही विराजचा विराजचं नामकरण होतं त्याला बारसं होतं तेव्हा गेलो होतो. तर मला आठवण झाली ना की कुठनं कशी वाट होती. ते विचारायला लागलं त्यांना फोन करून. अक्काला विचारायला लागलं कशी वाट होती. 11 वाजायला कधी जायचं काय नाही. ऊन तर आज एवढं पडले ना काय सांगू. सामान लेमन सेट घ्यायच्या अगोदर मंदिरात गेलो होतो. शिव मंदिर मायनीमध्ये जायचं तिथं पण वाटत नाही मला. 1 hour later. A few inches later. येतो ना तुला मारायला. नाही थांब मी तुला त्या गाडी 2 गाडी जाऊ दे. थांबते का तुला बघू. हां ब्रेक राईट येतोय तुला येतोय शिकलाय गाडी चालवायला. हां थांब त्या गाडीला जाऊ दे. मागं पण आली गाडी. थांब त्या पण गाडी जाऊ दे. नाही तर तू मध्ये काहीतरी करते. जाऊ दे गाडीला. हां चल हे टाक ना यार कायच करतोय. स्लो सोड. हां जाऊ दे स्लो. थांब ब्रेक दाब यार. रुक यार प्लीज करतो. जाऊ दे पुढे. आय विल टीच यू. येस रुक जा. चलो. गाडी चालवायला विराज आहे. विराज बागल. तुझं नाव सांगितलं विराज बागल आणि तू गाडीच बंद केली. काय करतोय. नीट चालव चल. जाऊ दे नीट हँडल नीट पकड तेवढं बरं का. विराज माझा भाचा विराज अशोक बागल. घे थोड्या मिनिटात भेटतो नाही तर पाण्याचा कधी तो कधी. डोक्यावर टाक अजून टाक. राखी बांध पाया पड आता पण
नेट असं कशाला केलं तर नाही नेटवर्क काय दीदी म्हण की खुशी बहन की बेन ना का बहन का बेन येते येते थांब थांब अक्का बांधते Later that same evening. भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या सुरक्षा रक्षकांसोबत रक्षाबंधन सोहळा तर अमरावतीच्या कार्यालयामध्ये रवी राणा यांना राखी बांधण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. पुण्याच्या आळंदीमध्ये रक्षाबंधनानिमित्त ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी कुटुंबाकडून सोन्याची राखी अर्पण करण्याचं वारकरी कुटुंबांचं गिफ्ट अनबॉक्सिंग. हा उघड्याच्यावर अंदाज सांगतो तर ह्यावेळी काय असेल सांग पण काय असेल कॅडबरी सेलिब्रेशन आणि दुसरं अजून काय ड्राय बर चेक कर. एक आहे तोंड तुझं गोड करण्यासाठी सारखं माझ्या बरोबर गोड गोड बोलावं करू नाही हां. आणि हे जे आहे ती सुगंध ताजेतवानं राहण्यासाठी असं हे खाऊन माझ्याबरोबर गोड बोल आणि हे लावून सुगंधी राहा. मिनिंगफुल आहे ना माझं गिफ्ट. ह्या माझ्या 3 राख्या. एक आहे सोनालताईची, एक विजू अक्काची आणि एक दीदीची. सोनालताई मुंबईला आहे. तिने दीदीला सांगितलं होतं राखी घेऊन बांध. आणि विजू अक्काला मी म्हणजे जेव्हा मी आता वास्तुक शांतीला गेलो होतो तेव्हाच त्यांच्या अक्काने बांधली होती. दीदीनं आता इथं आले. आज दिवसभरमध्ये हजरा होता 1:30 वाजेपर्यंत. आम्ही 1:30च्या दरम्यान गेलो. 1:30च्या दरम्यान आम्ही इथून गेलो होतो. काय बांधली नाही. आता घरी आल्यानंतर राखी बांधली. अजून आता मळ्यात जायचं. मळ्यात बांधायला नाव हनुमान झाला. काय बोल आता. तर तू बोल की तू बोल. मी बोल. हा बोल. वडापाव चिकन. थांबलोयच मी. माझ्या सोने. हा काय नाही काय नाही. बोल की आता बोल बोल इकडे बघ बोल 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 मी बोल की आता बोल. काका भूताला काढ. भूतवाला काढायचा. भूताला काय तो म्हणतो स्नॅपचॅटचे काय फिल्टर आहेत भूत ते त्याला खूप आवडते भूत. ते म्हणतो काढ जरा माझे फोटो काढू का. काढतो थांब. A few moments later. कधी आता तुलाच भूत बघायचं होतं ना. कसं बुक तूच म्हणला तुला भूत बघायचं. भूत काढला पिला तोच मगायचं म्हणलं मला भूत बघायचं भूत दाखवलं तुम्हाला भूत नाही बघायचं. नाव सांगणार पोलीस काकाला. मी पण सांगणार तुझं. सांगणार का. बरोबर मी कधी गेलो. मी तुला भेटायला नाही नेणार. मी तुला भेटायला नाही नेणार.
मी नेणार का पोलीस काका नेणार? पुस्तकाकडे नेणार. मी नाही नेणार. चला पितो. मी नाही नेणार. मी नाही नेणार. जा. जा. वाटतं. काय? आणि पुस्तकाचं नाव सांग नाही नाव. काकाला बी सांगणार पुस्तकाचं बी नाव. A few inches later. नाईटला घरी गेलो होतो आणि पाऊस येतला म्हणून थांबलो होतो किती उशीर. आता आता जेवण करून जाऊ तिकडे. 9:45 झाले. पाऊस तर अजून पडतोय. पाऊस थोडा कमी झाला म्हणून पटापट आलो. आता झोपायचं कारण आज दिवसभर फिरून फिरून पाठ दुखते पूर्ण गाडीवरूनच फिरते. मायनीला गेलो नंतर माघारी नंतर कात्र कटावला नंतर पण घरी आल्यावर परत माझ्या तिकडे जाणं चालूच आहे सारखं. झोप आले नाही पार. झोपायचं. भेटू मग लवकर नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून जा. भेटू लवकरच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. हां